आषाढ महिना म्हणलं की दोन गोष्टींची आठवण येते, आषाढी वारी आणि आषाढ्यातली तळण. आषाढ्यातलं तळण म्हणलं की कापण्या, धपाटी, आणखी कुरड्या, भजी हे तळलं जातं, पण कापण्या खास करून केल्या जातात. तर आपण आज आषाढ तळूया. मी इथे कापण्या केलेल्या आहेत आणि ह्या बाजरीच्या पिठाच्या आहेत. या बाजरीच्या पिठाच्या कापण्या अगदी छान खुसखुशीत अशा होतात. जास्तही खुसखुशीत नाही, हलक्या मऊ, हलक्या कुरकुरीत आणि थोड्याशा कडक अशा या बाजरीच्या कापण्या होतात. गुळाच्या पाकातील ह्या बाजरीच्या कापण्या खरंच खूप छान लागतात. चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, वेलकम बॅक कुकिंग अँड ब्लॉगिंग विथ भाग्यश्री. तर इथं आपण साहित्य काय घेतले ते पाहूया. तर इथं मी 1 वाटी भरून बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे. अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे. या प्रमाणात आपण बाजरीच्या कापण्या करणार आहे. त्यासाठी जास्त करून नुसतं बाजरीच्या कापण्या घेतल्या तर त्या वातट होतात, म्हणून थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता आपण इथे गुळवणी बनवणार आहोत. म्हणजे हा गुळ पाण्यामध्ये घालायचा आहे आणि याला गॅसवर वितळून घ्यायचं आहे. आता पाणी किती घ्यायचं, तर 1 वाटी गूळ घेतलेला आहे, तेव्हा त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी भरून पाणी घ्यायचं आहे. एवढं पाणी घेते आणि आपल्याला थोडंफार इथे पीठ वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता. गव्हाचं पीठ 1 बाउल घेतलं तरी देखील चालणार आहे. आता मी इथे गुळवणी करून घेत आहे, म्हणजे हा गूळ पूर्ण पाण्यामध्ये वितळून घ्यायचा आहे. गॅस मोठाच ठेवायचा आणि गूळ विरघळून घ्यायचा. इथे आपल्याला पाक वगैरे काही करायचं नाहीये. आता इथे गूळ पूर्णपणे विरघळ आहे. आता लगेचच शेगडी बंद करून घेऊया. बारीक चिरून घेतला म्हणजे पटकन विरघळला जातो. आता हे पहा, इथे गूळ विरघळ आहे. इथे पसरट भांडं घ्यायचं म्हणजे आपली गुळवणी लगेच गार होईल. आता इथे परातीमध्ये मी गाळण्याने गाळून घेते आणि हे थंड करायला ठेवूया जरा वेळ. आता हे थंड होतंय तोपर्यंत आपण इथे यामध्ये घालायला बडीशेप, सुंठ आणि 4 वेलदोड घेतलेले आहेत. हे थोडंसं आपण बारीक करून घेऊया. इथं मी बत्त्यामध्ये हे सर्व घालून बारीक करून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये जायफळ देखील घालू शकता. इथे मी अख्खे वेलदोडे घातलेले आहेत. हे आपण थोडे ठेचून घेतल्यानंतर यातील टरफाले काढून घेणार आहोत आणि नंतर बारीक सगळं करणार आहोत आपण. हे पहा, इथे मी टरफाले काढून घेतली. आता सगळं बारीक छान केलेलं आहे. तोपर्यंत इथं आपली गुळवणी देखील गार झालेली आहे. यामध्ये आता पीठ मिसळून घेऊया. आता इथे बाजरीचं पीठ घालून घेतलं, गव्हाचं पीठ घालून घेतलं आणि जे आपण बडीशेपचं, सुंठीचं, वेलदोड्याची पूड गेली होती ती देखील घालून घेऊया. आणि इथे मी 2 मोठे चमचे तीळ घालून घेत आहे. गव्हाच्या ज्या कापण्या करतो त्याला वरून खसखस लावली जाते आणि इथे मी बाजरीच्या कापण्या करते म्हणून तीळ घालून घेते पीठ मळतानाच आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेते. आता हे सगळं आपल्याला या गुळवणीमध्ये मळून घ्यायचं आहे. आता हे मळताना तुम्हाला जर पातळ वाटले तर तुम्ही आणखीन थोडं बाजरीचं पीठ किंवा गव्हाचं पीठ वाढवू शकता. गुळाची गोडी खूप राहणार आहे, त्यामुळे पीठ वाढवलं तरी चालतं. घट्ट पातळ कसं होईल असं याप्रमाणे तुम्ही पीठ वाढवू शकता. आता हे आपण छान असं मळून घेऊया. आता आपण काय करायचं, जेवढं मावेल तेवढं पीठ यामध्ये घालायचं. शक्यतो हे प्रमाण बरोबर होतं, पण कमी जास्त लागलं तर तुम्ही आणखीन पीठ वाढवू शकता. तर इथे असा मध्यम प्रकारचा गोळा बनवून घ्यायचा आहे. जास्तही घट्ट नाही, जास्तही पातळ नाही. आता तुम्हाला सांगायचं झालं तर मला आणखीन थोडंसं गव्हाचं पीठ लागलं. मी यामध्ये मिसळून हे असं मळून घेतलंय. जास्त हे घट्टसर मळायचं नाही. आता हे 10 मिनटं मी झाकून ठेवणार आहे. 10 मिनटानंतर इथं आपण कापण्या करायला घेऊया. जो आपण चपातीला घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे, कारण आपण इथे कापण्या जाडच करणार आहोत. त्यामुळे त्या कापण्या एकदम खुसखुशीत आणि छान होणार आहेत. त्यामुळे मोठा गोळा घेतलेला आहे. इथे तुम्ही तेलही लावू शकता. मी इथे थोडंसं पीठ लावून घेत आहे गव्हाचं आणि यावरती हे लाटून घेते. आता कापण्या कशा लाटायच्या हे मी तुम्हाला सांगते. जर तुम्हाला जाड फुगणाऱ्या कापण्या पाहिजे असल्या, मऊ अशा, तर थोडंसं जाड लाटा. आणि जर तुम्हाला कुरकुरीत पाहिजे असल्या, एकदम कडक पाहिजे असेल तर पातळ बारी लाटा. ही पातळ एकदम लाटायची, पण मी इथे मध्यम लाटणार आहे. जास्तही जाड नाही, जास्तही पातळ नाही, अशा प्रकारची. हे पहा, तुम्हाला दाखवते मी. एवढी जाड बनवलेली आहे. आणखी थोडंच लाटून घेते. आता मला इथे मऊ खुसखुशीत कापण्या हव्यात, त्यामुळे मी थोडंसं जाड लाटत आहे.
आपली चपाती असते ना त्याच्यापेक्षा थोडंसं जाड. आता इथं कापणीच्या आकारामध्ये हे कट करून घेऊया. आधी याला उभं कापून घेऊया. नंतर याला थोडंसं तिरकं करायचं आणि तिरकं कापून घ्यायचं, म्हणजे याला छान असा कापणीचा आकार येतो. आडवं नाही कापायचं, तिरकं कापायचं, म्हणजे एकदम छान असा आकार येतो. आता मी इथे सुरीने कापून घेतलेलं आहे. तुम्ही जे करंजीचं कोरणं असतं ना त्याने जरी कोरून घेतलं तरी चालतं. हे पहा किती छान आकार आलेला आहे. आपल्या कापण्या किती मस्त झालेल्या आहेत. आणि या कापण्यांचं कसं आहे, तुम्ही सगळ्या जरी करून घेतल्या तरी देखील चालतात. जास्त प्रमाणात करत असतील तर अर्ध्या करून घ्या, अर्ध्या तळून घ्या, नंतर बाकीच्या राहिलेल्या करा. इथे मी सगळ्या कापण्या करून घेणार आहे. हे पहा अशा पद्धतीने, आणि एका ताटावरती काढून घेऊया. वेगवेगळ्या सुटसुटीत काढा, म्हणजे ते एकमेकाला चिटकणार नाहीत. हे पहा अशा. आता मी बाकीच्या देखील सगळ्या कापण्या करून घेते. इथं दुसरा उंडा घेतलेला आहे, तो देखील मी छान असं लाटून घेणार आहे. नंतर याच्या कापण्या करून घेते. करायला अगदी सोप्या असतात. लाटून लगेच कट करून घ्यायच्या आणि तळायला एकदम सगळ्या घेतल्या तरी देखील चालतात. हे पहा इथे मी अशा पद्धतीने सगळ्या कापण्या करून घेणार आहे. आता इथे मी सगळ्या कापण्या करून घेतलेल्या आहेत. आपण लगेचच तळायला घेणार आहोत. तेल गरम करायला ठेवलेलं आहे, पण एक लक्षात ठेवा, तेल अगदी कडकडीत गरम करू नका किंवा कमी देखील गरम करू नका. तेल आपलं मध्यम गरम झालेलं पाहिजे. तर हे पहा मध्यम गरम झालेले कसं ओळखायचं, तर एक गोळी टाकायची, ती आधी खाली जाते, नंतर थोडेसे बुडबुडी येऊन हळूच वर येते. अशा पद्धतीने हे तेल आपलं मध्यम गरम झाले हे ओळखायचं. आता मावतील एवढ्या कापण्या यामध्ये सोडून आपण तळायला घेऊया. कापण्या तळताना तुम्हाला म्हटलं मी तसं गरम एकदम कडकडीत तेल नको आहे, कारण यामध्ये आपण गुळ घातलेला असतो आणि गुळामध्ये लगेच आपण ह्या तेलात सोडल्या याला काळपट कलर येऊ शकतो. त्यामुळे तेलाचं प्रमाण तापलेलं अगदी योग्य बघा. सांगितलंय तसं मध्यम प्रमाणातच ठेवा. आता इथे गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि मंद आचेवर आपल्याला आलट पालट करून गोल गोल फिरवत अशा ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत. आणि या बाजरीच्या कापण्या आहेत, ह्या काही जास्त काळपट आणि जास्तही सोनेरी रंगावर दिसणार नाही आहेत आपल्याला. तरी देखील गव्हाचं पीठ घातल्यामुळे याचा कलर खूप छान येणार आहे. व्यवस्थित सोनेरी रंगावर येईपर्यंत ह्या तळून घ्यायच्या आहेत आपल्याला. एकदम जास्तही लगेचच फिरवू नका, कारण कापण्या तेलामध्ये तुटल्या नाही पाहिजेत. आणि तेलाचा ताव हा मध्यमच ठेवा, म्हणजे आपल्या सोनेरी रंगावर छान अशा कापण्या तळल्या जातील. नाहीतरी आतून कच्च्या राहतात आणि वरून लगेचच कलर येतो. तर हे पाहताय आपण इथे कापण्या एकदम छान लाल रंगावर तळून घेतलेल्या आहेत. लाल रंग होईपर्यंत छान खरपूस या तळल्या आहेत. याला काढून घेऊया आता. हे पहा किती सुंदर रंग आलेला आहे, किती छान तळल्या गेलेल्या आहेत आपल्या कापण्या. तेल नितळून या काढून घेऊया. आता इथे पहिली बॅच काढून झालेली आहे. आता आपण दुसरी बॅच देखील तळायला घालूया आणि एकदम छान सोनेरी रंगावर आपण ही देखील कापण्या तळून घेऊया, म्हणजे आतून कच्च्या राहणार नाहीत आणि वरून देखील एकदम छान खुसखुशीत होतात या कापण्या. आणि अशा पद्धतीने मी इथे सगळ्या कापण्या तळून घेणार आहे. आता हे पहा इथे अशा प्रकारच्या कलर येईपर्यंत कापण्या आपण तळून घेणार आहोत, जेणेकरून ह्या अगदी खुसखुशीत आणि आतून कच्च्या राहत नाहीत, एकदम छान होणार आहेत. ह्या अशा रंगाच्या होईपर्यंत तुम्ही देखील ह्या कापण्या तळून घ्या. पहा काय मस्त झालेल्या आहेत, किती छान आपल्या कापण्या झालेल्या आहेत. इथे त्या पूर्ण तेलातनं नितळून आपण काढून घेऊया. चला तर इथे मस्त खुसखुशीत इथं आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत. पहा काय रंग सुरेख आलेला आहे आणि एकदम छान अशा इथे कापण्या तयार झालेल्या आहेत आपल्या.
जर तुम्हाला एकदम कुरकुरीत कापण्या पाहिजेत तर एकदम चपातीपेक्षा पातळ लाटा कापा आणि तळा, एकदम कुरकुरीत कापण्या तयार होतात। पण इथे मी थोडं जाड लाटून ह्या एकदम मऊ आणि खुसखुशीत अशा कापण्या तयार केलेल्या आहेत। आणि या बाजरीच्या पिठाच्या कापण्या अजिबात वाटत होत नाहीत, एकदम छान खुसखुशीत होतात। तुम्ही देखील अशा प्रकारच्या ह्या कापण्या नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करत जावा। नुसत्या गव्हाच्या पिठाच्या कापण्याचा व्हिडिओ देखील मी लवकरच घेऊन येणार आहे, तो देखील पहा। नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांना धन्यवाद। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप आभारी आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ।